भारतामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. सैनिकानो धैर्य धरा युधिरास्ती पाह पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जयकार करा यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगते. सर्वदा असंख्य वैरी हल्ला करीती. पान येती आम्हावरी शूर पडती. जय जयकार करा यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगते. तोवऱ्यांचा सरदार साच बलवान. ख्रिस्त परितारणार कैवारी महान. जय जयकार करा यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगते. च्या म्हणण्याकरिता देवाचे वचन योना याचा 3 अध्याय 5 ते 9 वचन. योना याचा 3 अध्याय 5 ते 9 वचन. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेविली. त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोंताट नेसले. निनवेच्या राजास हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला जगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेवर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशुने, गुराढोरांनी व शेरडा मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशुने गोंताट नेसावे. देवाचा मोठ्याने दावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आजच्या सकाळी आपण योना याचा 3 अध्याय आणि त्याची 5 ते 9 वचनं वाचली. या वचनांमध्ये निनवे शहरातील लोकांनी पश्चाताप केलेला आहे हे आपण पाहतो. योनाने ज्यावेळेस निनवेला संदेश दिला आणि परमेश्वराने जो अवकाश त्या निनवेला दिला आणि त्या अवकाशामध्ये त्या निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला
आणि आपण पाहतो 5व्या वचनामध्ये की त्या निनवे शहरातील लोकांनी परमेश्वरावर श्रद्धा ठेवली, म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्यांनी कृती केलेली आहे. कोणती कृती? तर त्यांनी उपास नेमिला, उपास केला परमेश्वरासमोर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की श्रेष्ठापासून तर कनिष्ठापर्यंत सर्वांनी गोंताट नेसले. गरीब असो, श्रीमंत असो, मोठा असो, छोटा असो, सर्वांनी एकच कृती परमेश्वरासमोर त्यांनी केलेली आहे. आपण सर्व एक आहोत, परमेश्वराने निर्माण केलेला आहे आणि ते ऐक्याने परमेश्वरासमोर गेले. उपास तर केलाच, परंतु सर्वांनी गोंताट नेसलं, त्यांनी पश्चाताप केला. आणि विशेष करून ज्या वेळेस हे वर्तमान, ही बातमी राजाला कळाली, त्यावेळेस राजाने देखील आपला झगा काढून गोंताट नेसलेला आहे. माझ्या प्रियांनो, सर्वांना पश्चाताप करण्याची गरज आहे. राजा असो, रंक असो, गरीब असो, श्रीमंत असो, ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या समोर जातो, आपण उपास करतो, आपण पश्चातापपूर्वक प्रार्थना करतो, त्यावेळेस एक चित्ताने, एक दिलाने, एक मनाने त्याच्या जवळ जाणं अत्यंत गरजेचं आहे. आपण यिर्मया याचा 32वा अध्याय आणि त्याचं 38-39 वचन वाचलं तर त्या ठिकाणी देव परमेश्वर यिर्मयाला म्हणतो की त्यांनी व त्यांच्या वंशजांनी भविष्यामध्ये माझं भय धरावं, म्हणून त्यांना मी एकच हृदय व एकच मार्ग देईन. मार्ग हा एकच आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ज्यावेळेस त्या मार्गाकडे आपण जातो, त्यावेळेस एका मनाने, एका अंतकरणाने, एका चित्ताने, एक दिलाने आपण त्या परमेश्वराला समोर जाऊ. परमेश्वरासमोर कोणीही उच्च किंवा नीच नाही, आपण समान आहोत. आणि या ठिकाणी ती गोष्ट निनवे शहरातील लोकांनी केलेली आहे. राजाने देखील त्या ठिकाणी गोंताट नेसलेला आहे, त्याने आपला झगा काढून टाकलेला आहे, कारण तो राजांच्या राजासमोर आता नतमस्तक होणार आहे. आणि म्हणून त्याने आपला झगा काढला, म्हणजेच त्याने त्या दासाचं स्वरूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. आणि विशेष करून त्याने फरमान देखील काढलं. आणि शेवटी आपण पाहतो की देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी तो गोंताट नेसला, पश्चाताप केला. आणि वचन सांगत आहे की कदाचित तो देव वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपण नाश पावणार नाही. आणि म्हणून ते परमेश्वरासमोर नम्र झाले. मी आणि तुम्ही देखील त्या देवासमोर नम्र होऊ. प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, आम्हास नम्र अंतःकरण दे, जेणेकरून सदोदित आम्ही लीन नम्र होऊन तुला प्रार्थना करू, उपास करू. आणि त्या प्रार्थना आणि उपास तू मान्य कर आणि आमचा नाश होऊ देऊ नको. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगाते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.